ओके, गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण निघतोय. आता वाजलेत 8:35. आता आपण पदुमला आहे. काल आपण रात्री आलो 8 वाजता, आपला हा रूम भेटला आणि आता आपण पदुमवरून निघतोय. 8:35ला आपलं हे आपलं गेस्ट हाऊस होतं, जंबाना होटल एंड रेस्टोरेंट. क्या हुआ? यहाँ से नहीं है? हाँ हाँ ठीक है. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, शिव शंभो, बजरंग बली की जय, हनुमान की जय, जय श्रीराम. सकाळ सकाळी सुरुवात आपण आपल्या देवाच्या इथे केली पाहिजे. येळकोट येळकोट, जय मल्हार. हे आमचं कुलदेवताचं आहे, धनगरांचं. आम्ही प्रत्येक वेळी काही आमचं सण असेल तर आम्ही येलगार देतो. परत एकदा बोलूया, येळकोट येळकोट, जय मल्हार. सदानाचा येळकोट, अंबाबाईचं चांग भलं, आई राजा उद 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 उद. चला, सुरुवात छान झाली. आता आपल्याला निघायचं पुढे. मित्रांनो, स्ट्रेट रोड जो चाललेला आहे तो चालला आहे कागसर गोंपा, कागसर मोनेस्ट्रीला. आणि आता राईटला आपण टर्न घेतलं आहे. राईटला हा रोड चालला आहे झंस्कारला. राईट साईडचा तुम्ही लँडस्केप बघताय बघा, किती सुंदर असे डोंगर्स आहेत आणि खाली हिरवगार आपल्याला शेती दिसते. आणि स्ट्रेट हा रोड आपल्याला झंस्कारला नेतोय. काल आपण रात्री आलो होतो कारगिलवरून पदुमला आणि त्यामध्ये आपल्याला 2 मोनेस्ट्री भेटल्या होत्या. एक होतं रंदुम गोंपा, रंदुम मोनेस्ट्री, आणि दुसरं सानी विलेजमध्ये सानी मोनेस्ट्री. तिथं आपल्याला पद्मसंभावांची मूर्ती पण भेटली होती सानी लेकमध्ये. खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि त्या मूर्तीवरूनच इथे पदुमचं नाव पडलेलं आहे. पद्मसंभावा यांच्या नावावरूनच पदुमचं नाव पडलं आहे. आणि पदुममध्येही आपल्याला मोनेस्ट्री भेटते, जी आता मी तुम्हाला बोललो खारसा मोनेस्ट्री. आणि दुसरी आहे ती फुतकर मोनेस्ट्री. ती आपल्याला शिंकुला पासला जाताना, दाळचाला जाताना भेटते. ती खूप जुनी आणि सुंदर अशी मोनेस्ट्री आहे. तिला ट्रेक करून जावं लागतं. आणि याच रूटला आता आपल्याला स्ट्रॉंगडे मोनेस्ट्री पण भेटणार आहे. आणि पुढे जांगला नावाचं एक पॅलेस आणि त्याबरोबर मोनेस्ट्री आपल्याला दिसेल. खूप सुंदर असं हे दृश्य आपल्याला दिसतं आहे, एक नंबर. तुम्ही पण एन्जॉय करा. ही थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती, तुम्हाला नक्की आवडली असेल. भेटू पुढे. वरती तुम्हाला दिसते ती मोनेस्ट्री बघा. आता आपल्याला वेळ नाही, आता मोनेस्ट्री विजिट केली असते तर आपल्याला लांबावरून जायचं. ही सुंदर मोनेस्ट्री. मित्रांनो, कालचा रूट 1 नंबर होता आणि सिनिक होता. काल आपण कारगिलवरून स्टार्ट केलं होतं आणि आपलं डेस्टिनेशन पदुम होतं. आणि आजचं आपलं डेस्टिनेशन आहे लांबावरून मोनेस्ट्री. आपण स्टार्ट केले पदुमवरून आणि मध्ये आपल्या झंस्कार भेटणार आहे बघायला. झंस्कारचे खतरनाक डोंगर आणि सुंदर असे लँडस्केप आपल्याला दिसत आहेत. टोटल ड्युरेशन आजचं असणार आहे 195 किलोमीटर. आणि पुढे आपल्याला जांगला पॅलेस आणि जांगला मोनेस्ट्री भेटणार आहे. आता जांगला नाव तुम्ही ऐकल्यावर मागचा व्हिडिओ तुम्हाला आठवेलच, कारण झंस्कार किंगडमचे 2 कॅपिटल होते. एक होतं पदुम आणि दुसरं आहे जांगला. तर आता जांगला पॅलेसला, जांगला मोनेस्ट्रीला आपण व्हिजिट नाही करणार आहे, पण जांगला चेकपोस्टचा आपण पास करणारच आहे. आणि बघा, सुंदर असं हे मेटलचं ब्रिज आहे आणि खाली सराफ आपल्याला दिसते. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. इंडियन आर्मी 13 कॉप. सी, इंडियन आर्मी 13 कॉप. हे असं काम करण्यासाठी इंडियन आर्मीचं हरकत धाडस पाहिजे. हळूहळू आता आपण रस्ता कापूया. चला,
लिहिले 13 BRTF जोजाक भूमिपूजन जोजाक पॉइंट या वरती दिसतो मला आर्मी कॅम्प आहे. तिकडचे लँडस्केप बघा किती छान वाटतात. निसर्गाचं भरून दिलेलं आहे आणि तेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, खतरनाक पण आहे. कारण इकडे रस्ते बनवण्यासाठी PROला खूप मेहनत करावी. PROने हिमाक नावाचं प्रोजेक्ट चालू केलं होतं 1984च्या दरम्यान आणि त्या प्रोजेक्टने इतके सुंदर रोड बनवलेत की तुम्हाला अक्षरशः त्यावेळी कसं कंडिशन असते तिकडे सगळं अशी बघा हीच ते अशी कंडिशन असणार ती. आणि आता बघा आता पूर्ण बदललंय. एवढे छान रोड झाले की आपल्याला वाटत नाही की आपण इथे हिमालयात चालवतोय का आपण आपल्या सिटीमध्ये चालवतोय. मित्रांनो किती सुंदर असे स्नो कॅप माउंटेन दिसत आहेत आणि लँडस्केप अप्रतिम आहेत. आणि समोर तुम्ही गाव बघतायत, छोटंसं गाव आहे आणि एक रस्ता वाहतोय. कारण आपण याच रस्त्याने कारगीवरून पदुमला आलो होतो आणि बरोबर त्याच्या बाजूला आपल्याला एक रिव्हर दिसते. त्याचं नाव आहे सराफ रिव्हर. मागे आपण जे स्टीलचा ब्रिज बघितला होता त्याच्या खाली रिव्हर जी फ्लो करत होती ती सराफ रिव्हरच होती. तर सराफ रिव्हर खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे झंस्कारमध्ये आणि त्याचा उगम होतो बारालाच्या पासमध्ये जो मनाली आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. जाताना आपण घरी जाताना आपण बाराच्या पास कव्हर करणारच आहे. तर तेव्हा आपल्याला सराफ रिव्हर दिसणारच आहे आणि सराफ रिव्हर मग बाराच्या पासवरून खाली फ्लो करते दारच्याच्या इथे आणि पुढे शिंकुला पासच्या इथे कर्जोक रिव्हरला जॉईन करते आणि पुढे परत पदुमला फ्लो करते आणि पदुमवरून ही रिव्हर स्टँगडो विलेज आता आपल्याला पुढे लागणारच आहे त्याच्या अलीकडे स्टॉर्ड रिव्हरला जॉईन करते. स्टॉर्ड रिव्हर तुम्ही ऐकलं असेल गेल्या व्हिडिओमध्ये जी रंगदूमवरून आपण पुढे ड्रायव्हिंग करतो तेव्हा आपल्याला ब्रँडूम ग्लेशियरच्या इकडे स्टॉर्ड रिव्हरचा उगम आपल्याला दिसतो आणि स्टॉर्ड रिव्हर पुढे स्टॉर्ड व्हॅली फॉर्म करते आणि या दोघंही युनाईट होतात स्टॉंगडे विलेजच्या इथे आणि पुढे झंस्कार विलेजवरून पुढे फ्लो करतात झंस्कारमध्ये. आणि हे सगळे जे रिव्हर्स आहेत जे झंस्कार व्हॅलीमध्ये येऊन मिळतात हे खूप महत्त्वाचे आहेत इकडच्या कल्टिवेशनसाठी, व्हेजिटेशनसाठी, ॲनिमल्ससाठी. आणि तुम्ही बघताय बघा किती सुंदर आहे बघा. हे हा एंट्रन्स आहे 3 गोंपा दिसतं आपल्याला. आय थिंक स्टॉंगडे मॉनेस्ट्रीसाठी हा एंट्री असावा कारण पुढे स्टॉंगडेच विलेज आहे. तर खूप सुंदर असा हा रोड आहे BROने बांधलेला आहे आणि दोन्ही बाजूला तुम्ही लँडस्केप बघताय किती सुंदर आहे. चला लोक अंतर कापूया. अजून पण छान लँडस्केप आपल्याला दिसणार आहे पुढे जे असतील ते तुम्हाला दाखवत राहील. तुम्ही एन्जॉय करा, मी एन्जॉय करतो. चला पुढे भेटूया आपण. मित्रांनो अप्रतिम असं लँडस्केप दिसते आपल्याला आणि लेफ्ट साईडला आपल्याला सराफ रिव्हर दिसते आणि पुढे गेल्यावर स्टोर रिव्हरचं कन्फ्लुएन्स दिसतंय. एक नंबर. आणि लेफ्ट साईडला बोर्ड पण दिसतो BRAचा काय लिहिलं आहे ओके फॉर सेफ अरायव्हिंग नो लिक्वल वाय ड्रायव्हिंग. एक नंबर इन्फॉर्मेशन. ड्राईव्ह करताना सगळ्यांनी पालन करावं. आणि झंस्कार व्हॅलीमध्ये आपल्याला हे बोर्ड तर दिसणारच आहे आणि पूर्ण लद्दाख रिजनमध्ये पण हे बोर्ड दिसणार आहे कारण BRO यासाठी कटिबद्ध आहे की लोकांनी सेफ ड्राईव्ह करावी. आणि हे बघा सराफ रिव्हर आणि स्टोर रिव्हरचं कन्फ्लुएन्स आहे. पुढे ही दोन्ही रिव्हर एकत्र इथं कन्फ्लुएन्स होऊन झंस्कार रिव्हर फॉर्म करते. आणि लक्षात ठेवा स्टॉंगडे विलेजच्या अलीकडेच ह्या दोघांचा कन्फ्लुएन्स होतो आणि पुढे स्टॉंगडे विलेजच्या पुढे झंस्कार रिव्हर म्हणून आपण ही रिव्हर पाहतो जी झंस्कार व्हॅलीमध्ये फ्लो करते आणि पुढे इंडस रिव्हरला निमो हे जे ठिकाण आहे लेह हायवेला तिथे जाऊन ती मिळते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे बघा स्टॉंगडेचा आपल्याला दगड दिसलेला आहे. स्टॉंगडे विलेज एकदम जवळ आलेलं आहे. चला मित्रांनो तुम्ही लँडस्केप एन्जॉय करा, बाजूला कन्फ्लुएन्स एन्जॉय करा, मी एन्जॉय करतो. चला भेटू पुढे स्टॉंगडे विलेज आल्यावर. किती भारी दिसते बघा. ओ गुंफा त्याच्यावर किती छान बुद्धांची स्टॅच्यू आहे व्हाईट कलरमध्ये.
मित्रांनो खतरनाक लँडस्केप चेंज झालेले आहेत. दोन्ही साईडला बघा आणि समोर बघा काय लँडस्केप आहेत. BROचा बोर्ड दिसतोय. ईस्ट और वेस्ट ब्रो इज द बेस्ट. एक नंबर. अशा ठिकाणी रोड बनवणं अशक्य. लेफ्ट साईडला डोंगर बघा खतरनाक आहेत. काय लँडस्केप आहेत, काय कलर आहेत. आणि राईट साईडला बघा रेडिश डार्क ब्राऊन कलरचे डोंगर आहेत. आणि खाली तुम्ही बघा अशी माती वाटी अशी रेगिस्तान आहे. आणि समोरचं दृश्य अरे अप्रतिम. ओके आता आपल्याला एक दगड दिसतोय का त्यावर दिलेलं चांगला 5 किलोमीटर. काय लँडस्केप आहे यार, सुपर्ब. काय असं वाटतंय आपण आकाशात ड्राईव्ह करतोय आणि हे डोंगर आपल्याला असं त्याच्यावर तरंगतोय आपण असं वाटतंय. हे आता मी अशी अतिशयोक्ती बोलतोय पण खूप भारी वाटतंय चालताना. तुम्ही जेव्हा इकडे येणार तुम्हाला हाच अनुभव होणार. सुपर्ब लँडस्केप. आणि बाजूला आपल्याला बोर्ड दिसत आहेत BRO लिहिलेले. खूप छान छोटे छोटे मेसेज आहेत जे आपण ड्राईव्ह करताना वाचतो तर खूप भारी वाटतं की सेफ ड्राईव्ह खूप महत्त्वाची आहे BROसाठी. काय डोंगरचे लँडस्केप आहेत, अप्रतिम. ओके आता इथं बायकर्स थोडे थांबलेत आणि थोडंसं विसावं घेतात बायकर्स. आणि अशा लँडस्केपवर थांबणारच फोटो काढतायत बायकर्स. आपल्याला गरज नाही कारण आपण व्हिडिओग्राफी करतो आहे. व्हिडिओग्राफीमध्ये सगळं आपल्याला रेकॉर्ड करता येतं. पण खरं सांगू व्हिडिओग्राफी जस्टिस करत आहे कारण आपले डोळे आणि आपल्या मनाला भुरळ गाळणारे असे अविस्मरणीय दृश्य आहेत, लँडस्केप आहेत. ओके आता तुम्ही राईटला बघतायत हे एंट्रन्स आहे कुठेतरी गावासाठी. आणि आपल्याला रोडच्या बाजूला एका दुक्का प्राणी दिसत आहेत. आणि हा रोड अप्रतिम बांधला BROने. योजक नावाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये हे रोड्स बांधले आहेत संस्कार व्हॅलीमध्ये. आणि हे पुढेही रोड अजून बांधकाम चालूच आहेत योजकच्या मार्फत. आणि हे योजक हिमांग प्रोजेक्टच्या अंडरमध्ये येतं. 1984मध्ये याची स्थापना झालेली आहे. आणि रायडर्स लोकांसाठी हे संस्कार व्हॅली ही पंढरी आहे. खरं म्हणजे लद्दाखच पंढरी आहे पण संस्कारमध्ये तर रायडर लोकांनी आलंच पाहिजे. भले मध्ये पहिल्यांदा आलं तरी चालेल कारण मी पण फर्स्ट टाईम ड्राईव्ह करतो आहे लद्दाखमध्ये. आणि मी फर्स्ट टाईम संस्कारमध्येही फर्स्ट टाईम करतो आहे. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मला असं वाटतं की कोणी घाबरू नये, बिंदास संस्कारमध्ये यावं. फक्त आपल्या रायडिंग स्किलवर आणि आपल्या गाडीचं मेंटेनन्स व्यवस्थित करून यावं आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असला पाहिजे. बाकी मला वाटत नाही की आपण कुठलाही रूट आपण करू शकतो असं काही नाही. संस्कार व्हॅलीही करू शकतो, कुठलाही रूट घाबरायचं नाही, बिंदास यायचं इकडे. आणि ही जर्नी तुम्हाला खूपच मेस्परायझिंग असणार आहे. आतापर्यंत जर्नी मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की मला खूप मजा येते. आणि हे लँडस्केप बघताना तर असं वाटतं येस खूप भारी वाटते. चला मित्रांनो तुम्ही पण एन्जॉय करा हे लँडस्केप. आता जांगला आता आपल्याला आय थिंक जवळ आलेलाच आहे. लवकर जांगला चेकपोस्टला भेटूया आणि पुढचे इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करतो. असं हे लँडस्केप आहेत. कलर प्रत्येक टर्नचा चेंज होतो आहे. ओके हा बोर्ड काय सांगतो आहे. ओके चार्जर ब्रिज आहे. खूप छान मस्त ब्रिज आहे हा, एक नंबर. चार्जर ब्रिज म्हणजे चार्जर गाव जवळ असलं पाहिजे कारण कुठल्या गावामुळेच एखाद्या ब्रिजचं नाव असतं. ओके बघा इथं तुम्हाला पुष्टी भेटते कारण दगडावर लिहिलं आहे चार्जर 1 किलोमीटर, जांगला 12 किलोमीटर. आणि लेफ्ट साईडला बघा सुंदर असं डोंगर आहे, खतरनाक लँडस्केप आहेत. कसं बनवलं असेल काय माहिती निसर्गाने असे डोंगर, अप्रतिम. चला आता आपल्याला टर्न दिसतो आपल्याला एक नंबर. रोड्स सुपर्ब रोड्स आहेत ड्राईव्ह करायला. आणि समोरचं लँडस्केप बघा अप्रतिम असा हा लँडस्केप आहे. माउंटेन्स किती सुंदर आहेत. आणि आपल्याला बोर्ड दिसतो आहे BRO लिहिलं आहे की बी जेंटल ऑन माय कर्व्स, अप्रतिम. आणि पुढे आपल्याला चार्जर नावाचं गाव दिसतं आहे. एक नंबर गाव आहे, खतरनाक गाव, सुपर्ब. छान वस्ती आहे इकडे. किती लकी आहेत हे लोक आणि खूप टफ सिच्युएशनमध्ये हे लोक राहतात. अप्रतिम दृश्य आहे. मित्रांनो समोर आपल्याला एक लोखंडी ब्रिज दिसतो आहे आणि खाली संस्कार रिव्हर फ्लो करते. सुंदर ब्रिज आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला माउंटेन दिसत आहेत आणि BROचे पर्सनल्स काम करताना दिसत आहेत. खूप सुंदर असा रोड त्यांनी बनवला आहे. पदूमपासून ते जांगलापर्यंत ब्लॅकटॉप रोड आहे जो 35 to 40 किलोमीटर आहे. खूप सुंदर रोड आहे हा. ड्राईव्ह करताना अप्रतिम वाटतं. लँडस्केप अप्रतिम. कधी 40 किलोमीटर संपतात कळत पण नाही, इतका सुंदर हा रोड आहे. आणि इन द मिडल ऑफ नथिंग देर इज ए ब्युटिफुल हाऊस और ऑफिस वी कॅन से ऑफ आर्मी और एनी पर्सनल हू इज अ लोकलाइट
ऑफ पदूम और जांगला म्हणू शकतो आपण की होऊ शकतं. ते लोकलाईट असू शकतात किंवा मग BROचे कोणीतरी ऑफिशियलने बांधलं असेल त्यांच्यासाठी. खूप सुंदर असं ते घर होतं, मागे गेलं आता. मध्ये मध्ये आपल्या बोट दिसत आहेत. चला एन्जॉय करा तुम्ही हा नजारा. ओके, हा आहे जांगला ब्रिज. ओके, नेम ऑफ द वॉक जांगला नाला, रिव्हर जांगला नाला. 2040मध्ये इनॉग्रेट केलं होतं, चालू केलेलं 21मध्ये संपलं. वा, जांगला नाला, जांगला ब्रिज. ओके, हा आहे जांगला ब्रिज. ओके, नेम ऑफ द वॉक जांगला नाला, रिव्हर जांगला नाला. 2040मध्ये इनॉग्रेट केलं होतं, चालू केलेलं 21मध्ये संपलं. वा, जांगला नाला, जांगला ब्रिज. मित्रांनो, सुपर लँडस्केप दिसत आहेत आपल्याला. असं वाटतं डोंगरला कोणीतरी कापलं आहे. आणि आपल्याला 3 गोंपा दिसत आहेत, म्हणजे आय थिंक हे एंट्रन्स आहे जांगला विलेजचं. खूप सुंदर लँडस्केप आहेत. आणि लेफ्ट साईडला मला टावर दिसतो आहे, आय थिंक हा जिओचा टावर असणार. तर इकडे मेजरली लडाख आणि जम्मू काश्मीर 3 कनेक्टिव्हिटी आपल्याला दिसते. जिओ झंस्कार व्हॅलीमध्ये आहे आणि मनालीमध्ये पण आपलं जिओ भेटेल. आणि BSNL आणि एअरटेल आपल्याला पेंगॉंग साईडला भेटेल. आणि बहुतेक पूर्ण लडाख रिजनमध्ये आपल्याला BSNL भेटणार. तर माझ्याकडे BSNLचं पोस्टपेड कार्ड आहे आणि माझ्या मित्राकडे जिओचं पोस्टपेड कार्ड आहे. त्यामुळे जिओची कनेक्टिव्हिटीचा मला इथं फायदा मित्रामुळे. आणि BSNL पण सही आहे, पण इतकी फास्ट स्पीड नाही याची. पण जिओची स्पीड खूप छान आहे. आता आपण जांगला विलेजमध्ये आपण एंट्री मारलेली आहे. बघा, जांगला विलेज आहे, चांगलं आहे, एवढा मोठा नाही आहे. स्कॅटर्ड असे रूम आपले घरं दिसतात आपल्याला. आणि आय थिंक हे चेकपोस्ट आहे. आपण यूट्यूबला पण बघितलं होतं खूप सारे ब्लॉगरच्या यामध्ये. हाच आहे हा चेकपोस्ट. चला भेटूया पुढे. एक मिनिट. हाँ बोलिए. हाँ, ऊपर आना पड़ेगा. ओके, नीचे है क्या? नाम क्या है? संदीप शिंदे. ये व्हीकल नंबर MS04 KY 4319. लाइसेंस बताना, दिखाना पड़ेगा. निकालना. हाँ, ओके, लाइसेंस यार. ये देखो लाइसेंस. चलो मिलते आगे. चलो. तुम्ही बघा, हे कन्स्ट्रक्शनचं कामं तुम्ही बघतायत. अप्रतिम असं हे काम 13 BRTFच्या पर्सन्सने केलेले आहेत. अजूनही काम चालूच आहे. आणि हे जे पर्सन्स हे लोकल पण आहेत आणि काही मॅक्झिमम पर्सन्स हे तुम्ही बघायला गेले तर झारखंड, ओरिसा, वेस्ट बेंगाल आणि छत्तीसगड या राज्यातून इकडे येतात. आणि लिटरली दे आर डुईंग अ चॅलेंजिंग जॉब. हे 6 महिन्यासाठी किंवा 8 महिन्यासाठी इकडे येतात, जेव्हा इकडे चांगलं वातावरण असतं. आणि अक्षरशः हा रोड बघा तुम्ही, राईट साईडला बघा, हा डोंगर जो आहे हा 5 ते 10 वर्षापूर्वी इथे रोडच नसणार आहे. हा पूर्ण डोंगर कवर असणार आहे. आणि या रोडला कापण्यासाठी फक्त झंस्कार रिव्हरच एक सोर्स होता. आणि 13 BRTFने या रोडला कापून एवढा मोठा रोड बनवला आहे. स्टार्टिंगला हा खूप छोटा रोड असेल, आता हळूहळू किती मोठा होणार आहे. इथे कम्प्लिटली 2 गाड्या किंवा 3 गाड्या पण ड्राईव्ह करू शकतात. आणि बिकॉज ऑफ 13 BRTF, BRO, आर्मी पर्सन्स आणि हे जे लोक इथं कामं करतात ह्याच्यामुळे आपण इझिली या रोडवर ड्राईव्ह करू शकतो. हेड्स ऑफ टू डॅम, खूप छान काम करत आहेत आणि खूप ग्रेट टू ड्राईव्ह हिअर बिकॉज ऑफ दॅम. थँक्यू.
अँड ग्रेट रिस्पेक्ट टू दॅम. ओके मित्रांनो, आपल्याला त्या साईडला जायचं आहे. किती छान रोड आहे बघा. हा ट्रॅक्टर येतोय. हा ट्रॅक्टर तर कसा येतो बघू दे. ट्रॅक्टर मला डिस्टर्ब करणार आहे मागामध्ये. जायचं आपल्या खाली. गाडी अंगावर यायची. ट्रॅक्टर जागेवरती. गाडी येते का हवा नको येऊ. पाऊस देऊ टाक ना गाडी सगळं प्रॉब्लेम. कोण गाडी घेतली पॉवर. मित्रांनो, एक नंबर आणि खतरनाक हा रोड आहे. तुम्ही बघू शकतात अक्षरशः डोंगर कोरलेला आहे आणि खाली एकदम दरी आहे जी जाते डायरेक्ट संस्कारीमध्ये. दोन मोठे मोठे डोंगर आहेत. त्यातली व्हॅलीमध्ये हा रोड बनवला आहे. तुम्ही नोटीस करू शकता की व्ही शेप ही व्हॅली आहे आणि कम्प्लिटली ड्रॉप आहे लेफ्ट साईडला. बघून पण डोळे पांढरे होतात. म्हणून मी राईट साईडने ट्राय करतो आहे. एकदम डोंगराच्या एकदम बाजूला. तिथेही दिसते तुम्ही बघता की दगड खाली पडलेले आहेत. एक नंबर एक्सपिरियन्स आहे या रोडवर ट्राय करताना. सुपर चॅलेंजिंग एक्सपिरियन्स आहे. पण मला माझ्या सर्जावर कॉन्फिडन्स आहे. माझी बाईक हिमालयन बाईक जिचं नाव मी सर्जा राजा ठेवलं आहे ती मला कम्प्लिटली या रोडवरून बाहेर काढून देईल. आणि खूप छान तिचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे मला हिमालयनचा. एक नंबर वाटते. अप्रतिम वाटते मला ड्राईव्ह करताना. मित्रांनो, आता मित्र दिसतोय मला. आलो आपण आता वरती. एक नंबर खतरनाक एक्सपिरियन्स होता इथं ड्राईव्ह करताना. आता साय ऑफ रिलीफ भेटली इथे आल्यावर. सुपर. फर्स्ट टाईम असा मी रोड ड्राईव्ह केली आणि आता पुढे अजून आपल्याला चॅलेंजिंग रोड भेटणार आहे. एक नंबर. चला आता ही व्हॅली थोडीशी बघूया आपण कशी दिसते व्हॅली. एक नंबर व्हॅली आहे. सुंदर एक्सपिरियन्स. आतापर्यंत चला भेटूया पुढे. छान दिसत बघा डोंगर ते. एक बरं. वा, दोन्ही आरशेमध्ये पण एकदम परफेक्ट दिसतात. समोरचे डोंगर तर म्हणायच नको, खतरनाक येते. मस्त. एक नंबर. मस्त ब्रिज आहे. माती आहे. ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली काय बघायला पाहिजे. काय असणार आहे. पाणी असणार आहे. दरी आहे. किलिमा ब्रिज.
inaugurated by Rajiv Singh, Commander 762 BRTF on 17 August 2009. 762 BRTF. Wow. Okay, you can see it. Now we proceed further. चला. पुलिमा ब्रिज बघा, खाली दरी बघा. ओ हो मस्त. चला बंद करू. बंद करता. चला. ओके, लाईक दिस. छोटा रोड आहे, सांभाळून चालवा गाडी. खाली बघायला भीती वाटते, दरी आहे. हळूहळू चला. चला हळू चला. जस्ट नदी खाली खाली. दगड कधी पडू शकतं. पळा लोक इकडून. साईडला नको जायला, भीती वाटते. हल्लं गेलं तर आपली वाट लागायची. साईडला खूप बरं. थोडं एखादा दगड खाऊ शकतो आपण, मार खाऊ शकतो. पण तिथं डायरेक्ट खालीच. मित्रांनो, खतरनाक लँडस्केप आहे बघा. डोंगर किती जवळ आलेत ड्राईव्ह करताना. आणि खाली तुम्ही बघतायत डायरेक्ट ड्रॉप आहे झंस्कार रिव्हरमध्ये. झंस्कार रिव्हर बरोबर आपल्या रोडच्या पॅरलल ड्राईव्ह करते, किंवा आपण रोड बनवला आहे झंस्कार रिव्हरच्या पॅरलला. दोन डोंगराला अक्षरशः कापून एक डोंगर आपण बघतोय. जसा आधी असेल हा डोंगर, आपल्याला कळतंय की हा डोंगर पहिले तसा असेल, लेफ्ट साईडचा डोंगर एवढा. आणि मित्र थांबलेला आहे, माझा फोटो काढतोय का व्हिडिओ काढतोय माहीत नाही. काढ बाबा, आपल्याला आवडतं आहे. तर तुम्ही जो बघताय लेफ्ट साईडचा डोंगर, तसंच राईट साईडचा डोंगर असणार आहे. आणि त्याला कापून बघा किती मस्त रोड बनवलेला आहे. वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि आता आपण हळूहळू ॲसेंड करतो आहे, हळूहळू चढ आपलं वाढतो आहे. आणि आता आपण ड्राईव्ह करतो आहे. आय थिंक 11,000 ते 12,000च्या फीटमध्येच आहे. पदूम आय थिंक 11,500-12,000 फीट होती. आणि आपण पण आता त्याच रेंजमध्ये ड्राईव्ह करतो आहे, 11,000 ते 12,000 फीट. हळूहळू आपल्याला ॲसेंड करायचं आहे. आता बघा थोडं स्टीप आहे, आता स्टीप हाईट आता इन्क्रीज होते. चला मित्र पुढे गेला आहे, हळूहळू आपण पण त्याला गाठूया. ओके, त्याला ॲसेंड करू द्या. थोडं गॅप ठेवूया आपण, ताकी समजा त्याने ब्रेक मारला तर आपल्याला किंवा त्याला त्रास नको. त्याला जाऊ द्या पुढे. चला आता आपण थोडं स्पीड वाढूया आता. आणि कसं हे ब्लाइंड विचार आहे बघा, त्याला टर्न दिलेला आहे तर पुढून पण गाडी येऊ शकते. त्यामुळे गाडीच्यावर कंट्रोल ठेवावं. फर्स्ट गिअर टाकून गाडीला ॲक्सिलेटर द्यावं आणि कंट्रोल करून गाडी चढायला पाहिजे. आता बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसतोय मला माहीत नाही, पण हे स्टीप होतं तुमचं. हळूहळू आता ॲक्सिलेटर देऊन मी गाडीवर चढवली. एक नंबर. चला चढली गाडीवरती. सुपर. खतरनाक डोंगर कापलेत. आणि खतरनाक हे असे डोंगर कापण्यासाठी आपल्याला छोट्या प्रमाणामध्ये आपल्याला बघा ना ब्लास्टिंगचा वापर करावा लागेल. त्याच्यामुळे त्याशिवाय हे डोंगर आपल्याला इझिली कापता येणार नाही. सुंदर लँडस्केप बघा, जसं वरती आल्यावर लँडस्केप कम्प्लिटली चेंज झालं. एक नंबर लँडस्केप आहे. चला मित्रांनो, एन्जॉय करा तुम्ही हा लँडस्केप. अजून पण खूप सारे तुम्हाला छान लँडस्केप पुढे भेटणार आहे बघायला. मी तुम्हाला दाखवत राहील. चला एन्जॉय करा हा नजारा. मी पण एन्जॉय करतो. हो 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 हो. किती सुंदर जागा आहे. छोटंसं हाऊस आहे.
वाव, संगम दिसतो मला ते, दोन पाण्याचा संगम. कुठली नदी? एक नदी आय थिंक सराफ रिवर आणि झंस्कार रिवर मिळते एकमेकांना. ओके, चला खाली निघूया हळूहळू. एक तुम्हाला ब्राऊन पाणी दिसतंय, एक तुम्हाला स्लाइटली ग्रीन पाणी दिसतंय. ग्रीन पाणी आल्यानंतर पूर्ण रस्ता चेंज होते. मस्त. डोंट बी गामा इन द लँड ऑफ लावा. परफेक्ट. मागे जे तुम्ही बघितलं आता ग्रीन आणि डार्क कलरचं जे नदीवर आपण बघितले, तर त्यामध्ये जी ग्रीन कलरची आपण मी आता तुम्हाला सराफ म्हटलो, ती स्टोर रिवर पण असू शकते. त्याच्याबद्दल मी कन्फर्म नाही आहे, पण हे दोन्ही रिवर एकत्र येऊन झंस्कार फॉर्म करतात. आणि खाली तुम्ही बघताय झंस्कार किती विशाल आहे बघा, खूपच विशाल आणि खतरनाक रिवर आहे. या दोन डोंगराच्या मध्ये व्हॅली फॉर्म करण्याचं काम झंस्कार रिवर करते. आणि रस्ता बघा, रस्ता हळूहळू खूपच ऑफ रोड होत चालला आहे. अनइवन आहे, वर खाली खूप सांभाळून ड्राईव्ह करावं लागते, कारण थोडासा अंदाज चुकला की गाडी खाली आणि आपलं काम 25. तर आता हा थोडा स्टीप रोड आहे. हळूहळू क्लचवर आणि ब्रेकवर कंट्रोल करून गाडी हळूहळू खाली न्यायची. चला, असं हळूहळू अंतर कापूया आणि हा नजारा एन्जॉय करूया. ओके, भेटूया पुढे. वाटते इथून जरा वाटते, भीती वाटते. ते डायरेक्ट खाली दरीच आहे पाण्यात. इथं तर सेफली ड्राईव्ह केलेली बरं. घरी आपल्याला लक्ष देणारे लोक आहेत बाबा. आपल्याला असं काही गोष्टी करायची नाही आहेत ज्याने घरच्यांना काय त्रास होईल. JCB काम चालू आहे मित्रांनो. खतरनाक काम चालू आहे झंस्कारमध्ये. बघा समोर आपल्या 3 JCB दिसत आहेत आणि रोडला कम्प्लिटली डोंगर पोखरून मोठा करण्यात आलेला आहे. खतरनाक. आणि बघा सगळे डोंगरचे जे काही दगड आहेत आपल्याला खाली दिसत आहेत आणि त्याच्यावर आपल्याला ड्राईव्ह करायची आहे. अप्रतिम असा हा नजारा आहे. आणि यांचे जे वर्कर्स आहेत हे प्रोफेशनल्स आहेत, एक नंबर काम करत आहेत. लिटरली दे आर डुईंग अ गुड जॉब. आणि इतकं खतरनाक टेरेनमध्ये आणि वातावरणामध्ये असं काम करणं हे चॅलेंजिंग असतं. सो हॅट्स ऑफ टू डॅम. आणि बघा दुसरा JCB दिसतो आहे, तिसरा JCB डोंगर पकडतो आहे. एक नंबर. हळूहळू जरा वाट काढूया आपण. रस्ता कम्प्लिटली मातीचा आहे आणि खाली आपल्याला झंस्कार रिवर दिसते बघा. सुंदर अशी झंस्कार रिवर फ्लो करते. ओके, कामं चालू आहेत जोरात. आणि मला असं वाटतं की समोर जो रस्ता दिसतो आहे, ओके वरचा रस्ता आय थिंक पहिला होता कम्यूट करण्यासाठी, दळणवळण करण्यासाठी वरचा रस्ता होता. आता तो रस्ता कम्प्लिटली खाली घेतलेला आहे. म्हणजे वरचा रस्ता पोखरून खालचा रस्ता आता इव्हन केलेला आहे. आता ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी खालून जायचं आणि वरचा रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे BRO तर्फे किंवा 13 BRTF तर्फे. ह्याने काय होणार की रस्ता मोठा होऊन जाईल आणि वाईड होऊन जाईल आणि ड्राईव्ह करण्यासाठी एकदम सोयीस्कर होऊन जाईल लोकांसाठी. तुम्ही आता बघू शकता रस्ता कसा मोठा करण्यात आला आहे. तर खतरनाक काम चालू आहे झंस्कारमध्ये. आणि असा रस्ता आपल्याला आता 3-4 वर्षामध्ये दिसणार पण नाही आहे. पूर्ण आय थिंक हे लोक टर्मॅकचा रस्ता करतील किंवा वाईड करतील. तर
सुंदर अनुभव आहे इथं ड्राईव्ह करण्यासाठी. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी इकडे यावं लवकर, कारण 2-3 वर्षामध्ये असा रस्ता भेटणार नाही आपल्याला. कम्प्लिटली स्मूथ रस्ता होऊन जाईल. सो एन्जॉय करा हा नजारा. बघा इथं पण त्यांनी वरचा रस्ता तोडून खाली एकदम सपाट केला आहे आणि त्याचा तुम्हाला दगडं दिसत आहेत. चला मी तर थांबलो आहे, पुढे आता अंतर कापूया लवकर, भेटू पुढे. डोंगर आहेत बापरे, खतरनाक तासलेले डोंगर आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव, शिवशंभो. गेलं बरं. बरेचसे मस्त चाललेलं गाडी. मित्रांनो, माइंड ब्लोईंग असा हा रस्ता आहे. किती स्टीप आहे बघा, खतरनाक कन्स्ट्रक्शन केलं इकडे. आणि डोंगर बघा अक्षरशः अंगावर येतोय. मनामध्ये असं वाटायला लागलं एक दगड आपल्या अंगावर पडेल. पण लक्षात ठेवा, देवतारी त्याला कोण मारी, हे नेहमी लक्षात ठेवायचं, घाबरायचं नाही. अशा रस्त्यावर यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं मन धीट करून यावं लागेल. आणि ग्रुपने या किंवा कमी एक तरी माणूस पाहिजे तुमच्याबरोबर. एकटे येऊ नका, खूप रिस्की आहे, खूप दुर्गम इलाका आहे. वातावरण एकदम कम्प्लिटली चेंज होतं, कंट्रोलच्या बाहेर असतं इथं वातावरण. आणि बाहेर बाजूला बघा लेफ्ट साईडला झंस्कार वाहते आणि खूपच सुपर रोड आहे हा. आणि हळूहळू आपण डिसेंड करतो आहे आणि हळूहळू क्लच आणि ब्रेकचं कंट्रोल करून आपण खाली येतो आहे. मस्त वाटतंय. समोर एक स्मारक दिसतंय रोड. Vijay always victorious. The memory of the ex-CGL 1849 late Samshay Singh, the brave heart fearlessly marched with us with JCB. समशेर सिंग जे व्यक्ती होते ते JCB घेऊन ते रॉक पॅचला काढत होते आणि त्या घटनेमध्ये त्यांचं बळी गेला, कारण त्या पूर्ण रॉक पॅच त्यांच्या अंगावर गेला. त्याच्यामुळे ते गाडले गेले. त्यांना शौर्यचक्र म्हणून अवॉर्ड दिलेलं आहे 26 जानेवारी 2012ला. 126 RCC सबसे साहसी. सॅल्यूट द सॅक्रिफाईस, सॅल्यूट द सुप्रीम सॅक्रिफाईस. चलो पुढे जाऊया. या NPD रोड, निम्मो पदुमदरच्या रोडमध्ये खूप लोकांनी आपला जीव घातले आणि काही लोक जीव गेले पण आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण खूप गोष्टीसाठी ऋणी आहेत. ड्राईव्ह सेफ टू मेक ॲक्सिडेंट वेअर, दॅट्स राईट. We only get one chance. समशेर सिंग ब्रिज येणार आहे. गव्हर्नमेंटने त्यांच्याच नावाने ब्रिज बनवलेला आहे. बघू आता पुढे कसा दिसतोय तो ब्रिज. हा रोड दिसत नाही का, हा रोड तर पाहिजे आपल्याला. बाजूला मस्त झंस्कार नदी वाहते आणि इथे आपल्याला अशी दगडाचे रॉक पॅचेस खाली पडलेले दिसतात. म्हणजे विचार करा किती खतरनाक रोड आहे. अशा ठिकाणी काय लोक कामं करतात बापरे थंडीमध्ये. म्हणजे BROला किती थँक्स म्हणावं ते कमीच आहे.
आणि त्यांच्या या साहसी आम्ही इथं ते येऊ शकलो, नाहीतर कोणाची हिंमत आहे इकडे यायची. हां, अशा रोड आणि अशा टेरेनला बघून तर लोक घाबरतीलच. तर हे असे रोड बनवणं ही साहसी गोष्ट. आणि म्हणून बोलतो BRO इज द बेस्ट इन द वर्ल्ड. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, हिमांग, दे आर द बेस्ट. नो वन इज नियर टू BRO. Water landscape. Okay, you are never going to regret. Always, every time you will get a new view, and you will surprise what I have seen. Really. Slowly we have to move ahead. Okay. The Zanskar Nadi also moving with me only. संस्कार नदी ही आपल्याबरोबर चालली आहे. बघा ना किती छान शांत शिथिल. तिला असं वाटतंय की संदीप शिंदे येतोय मस्करीचा. ओके मित्रांनो, हे बघा संस्कार नदी आपल्याबरोबर आहे. मित्र मला चाललाय पुढे भरत. हां, तुम्हाला मी काय सांगतो, ती माझी बाईक जी आहे ती नुसतं बाईक नाही आहे, हे इमोशन आहे. त्याचं नाव सर्जा ठेवण्याचं कारण होतं कारण मला सर्जा राजा हे जुन्या काळातलं गाणं होतं, खूप आवडायचं. आणि त्याच्यामुळे मला सर्जा नाव हे खूप जवळचं वाटायचं. आणि बाईक घेतल्यानंतर मी नाव ठेवलं नव्हतं. आणि 2 वर्षाने जेव्हा अशा ट्रिपची मला वाटलं की मी ट्रिप करावी, तेव्हा माझ्या मनामध्ये हे नाव आलं आणि हे नाव मी ठेवलं. सर्जाने आतापर्यंत मला खूप साथ दिली आहे. मला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे. आणि त्याचे मी कितीही थँक्स म्हणून ते कमीच आहे. मी फक्त निमित्त आहे, तो मला घेऊन येतो आहे हे महत्त्वाचं आहे. कारण त्याने एकदाही कंप्लेंट केली नाही आहे. त्याची सर्व्हिसिंग मी व्यवस्थित करतो आहे, त्यामुळे खूप बरं वाटतं आहे. इकडे आल्यावर सर्जाबरोबर थँक्यू सर्जा, थँक्यू. गॉड ब्लेस. मशीन ही तुम्ही म्हणू शकता मशीन आहे, काय मशीनला बोलतोयस? नाही, मशीन आपण म्हणू शकतो ते जी मशीन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवते, वेगवेगळा प्रवास करवते आणि अनपेक्षित गोष्ट आपल्याला दिसते त्या मशीनमुळेच. आणि मशीन नुसतं इमोशन्स त्याच्याबरोबर जोडलं होतं. आता लिटरली 8 दिवस झालेत, 8 व 9 दिवस आहे माझ्या सर्जाबरोबर मी चालतो इथपर्यंत आलो आहे मी आता सर्जाबरोबर. आणि खूप मजा आली. आतापर्यंत प्रवास चांगला आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने राईड तर करावं आपल्या बाईकबरोबर. आणि इकडे यावं, ज्यांना ॲडव्हेंचर करायचं असेल त्याने नक्की इकडे यावं. खूप भारी वाटतं इकडे गाडी चालवायला. एक नंबर आहे इकडे. रोड वर खाली असे छोटे मोठे रस्ते, खड्डे, दगडं आणि आपल्याबरोबर चालणारी ही संस्कार. नावामध्येच खतरनाक आहे संस्कार. त्यांचे संस्कार चांगले, त्यांनीच त्यामुळे संस्कारला कॉमेडी. बघा रस्त्यात डोंगराला कापून ही का नदी चाललेली आहे. बघा ही नदी आता पुढे जाऊन तुम्हाला इंदस रिव्हरला भेटणार, जी निमोल आहे. निमोलला तुम्हाला संगम दिसतं. आता NPD आपल्याला माहीत नाही चालू केलं की नाही, आपल्या लोकांसाठी सिव्हिलियनसाठी चालू केलं की नाही. तर आपल्याला शिंगेला शिरसेला पास ते जावं लागेल असं वाटतंय. बघूया कसं होतं पुढे. जस्ट we will see. NPD रोड 95 किलोमीटर, अजून खूप लांब आहे हा रोड. बघूया चालू होतं की चालू झालं तर बरं होईल, आपलं ड्युरेशन कमी होईल, जसं काय एक्सप्लोर करायची मजा पण होऊन जाईल. पूर्ण एखादं वाहन घेऊ नये, आता आपल्याला थोडं थांबावं लागेल.
ओके, मित्र चाललाय मस्त वळसा घालून डोंगराला. काय विचार केला असेल ना बिहारने, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, की हा रस्ताही बनवूया. कारण हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे. कारण झंस्कार जेव्हा थंडीमध्ये लोकांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल झंस्कारच्या लोकांना, तर त्यांना चालत जावं लागायचं चादर ट्रॅकने. जी आता तुम्ही ऐकता ना चादर ट्रॅक, ती त्यांच्यासाठी दळणवळणाचं ते एक कारण होतं. दळणवळणाचं ते साधन होतं. आणि चादर ट्रॅक नंतर फेमस झालं, तर लोक तिकडे यायला लागली चादर ट्रॅकला. तर थंडीमध्ये त्यांच्याकडे उपाय नसल्यामुळे त्यांना लेहला येण्यासाठी चादर ट्रॅकने जावं लागायचं. आणि आता चादर ट्रॅक तर आहेच फेमस, आता हा रोडही तेवढाच फेमस झालेला आहे. कारण रोड बनवल्यापासून हजारो टुरिस्ट लोकांनी, बाईक्स लोकांनी, ॲडव्हेंचर प्रेमी लोकांनी इथं व्हिजिट केलेलं आहे आणि ह्याचा मनमुराद आस्वाद घेतलेला आहे या रोडचा. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, हाँ चलते जाना है. एक राह रुक गई. ओके, अजून एक आपल्याला इथे दिसतंय मॉन्युमेंट्स, यांच्याबद्दल लावलेलं स्मारक आहे. NPT रोड विजयक ऑलवेज प्लस इन मेमरी ऑफ GS-17 शिवकुमार. The fearless brave heart marched ahead with a trail machine in a dangerous hard rock. Shivakumar always put his duty before his safety and was determined to give his best in the unfortunate accident occurred in which a heavy rock sand was suddenly on Shivakumar and the machine at 71 at his very spot. इकडेच दगड पडला. शिवा कुड नॉट बी ट्रेस्ड लेट. अरे बापरे, तिथे असेल तुमची आत्माला शांती लाभो. शिवकुमार 126 RCC सबसे 6 रोड ऑफ NPT रोड. शिवकुमार ग्रेट ब्रेव पर्सन, तुमच्या आत्माला शांती लाभो. तुम्ही બધા एन्जॉय करा नदीचा एक्सपिरियन्स. चला, और गाड़ी है. मेरा आशियाना मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, जाना है बस चलते जाना. शमशेर सिंग आणि शिवकुमार दोघांनी सॅक्रिफाईस केले. असे हजार लोकांनी सॅक्रिफाईस केले इकडे. त्यांना लागले, इंजुरी झाली. आणि जे इथं अजूनही झटत आहेत रोड बनवण्यासाठी, त्याला मेंटेन ठेवण्यासाठी, सॅल्यूट आहे त्यांना. सोपं काम नाही. इथे टेम्परेचर लो असतो. इथे -30-35च्या वर खाली जातं. घरापासून लांब काय होतं आहे मुलाला माहीत नाही, आणि तेवढं त्यांना भेटतं की नाही ते माहीत नाही. बघा, त्यांच्या फॅमिलीला तेवढं ते करेजस आपण फक्त त्याने सांत्वन करू शकतो, पण त्यांना तेवढं भेटतं आहे का तेही महत्त्वाचं आहे. ओके, थांबूया तिथं. हो, काय नजर आहे. हो हो हो.
मित्रांनो, हा अजून एक पॅच आहे डिसेंटचा, खतरनाक हा पण डिसेंट आहे. इकडे तुम्हाला डोंगर एकदम जवळ दिसत आहेत आणि नॅरो रोड आहे आणि खाली आपल्या झंस्कार रिवर दिसते. पण असं वाटतं की हा रोड डायरेक्ट त्या झंस्कार रिवरमध्ये समावणार आहे. ओके, कंट्रोल ऑन द ब्रेक्स आणि क्लच. हळूहळू दोघांचाही कंट्रोल साधून गाडी हळू खाली घ्यायची. काही घाबरायचं नाही. स्लोली आपण खाली मूव करतो. फक्त पुढचा ब्रेक जास्त दाबू नका, गाडी स्पीड मारते. चला आता हळूहळू खाली उतरतो आहे. खूप भारी दृश्य दिसतं बघा. डोंगर बघा कसे कापलेले आहेत. असं वाटतं कधीही आपल्या अंगावर पडतील. सुपर, एक नंबर. चला आता हळूहळू अंतर कापूया. अजून भरपूर अंतर आपल्याला गाठायचं आहे. ओके मित्रांनो, आधी काय व्हायचं, हा ब्रिज नव्हता. हा ब्रिज मला वाटतं लोकांनी याच वर्षी बांधला आहे. 100% याच वर्षी बांधला असेल. पण व्हिडिओमध्ये बघितलं मी की इकडे पाणी खूप स्पीडनं फ्लो व्हायचं, ठीक आहे. आणि मग पाणी फार वरपर्यंत यायचं. इथे मला वाटतं पाणी वरपर्यंत यायचं. हो, थोडंसं पाणी आता ब्रिज थोडं वाढवलं हाईटने. आणि ड्राईव्ह सरी बघा, आवाज आहे का पाण्याचा, खतरनाक आवाज आहे. ओके, ऑलवेज विजयक हा प्रोजेक्ट आहे. ऑलवेज विक्टोरियस NPT रोड शमशेर सिंग ब्रिज डेडिकेटेड टू पीपल ऑफ झंस्कार श्री जामिया के. शमशेर सिंग ब्रिज नाव दिलेलं आहे. ट्रिमंडस प्रोजेक्ट विजयक. ओके, या ना गोईंग ऑन द शमशेर ब्रिज. बघा पाण्याचा फ्लो बघा. ऐका मस्त. त्या साईडला होतो, या साईडला आलो होतो. चला, आय सी ही आय से स्नो, टेक इट स्लो. ओके मित्रांनो, कसा दगड बघा इथे कसे पडतात. सगळे लूज आहेत इकडे दगड आणि हे माती याच्यामुळे साठते. जास्त थांबू नका इकडे. ओके, डोंगराचे शेप बघा आणि कलर्स बघा कसे बदलत आहेत. मित्रांनो, हे असे लँडस्केप बघून खूप भारी वाटतं आहे. आणि एक गाणं मला आठवतं आहे. हे गाणं नेहमी ऐकतो, तुम्हाला आवडेल. आजमानेया 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 आजमानेया, पेशेवर हवा मुश्किलें सजा. ख्वाब न सके ओ ख्वाब न सके, जिंदगी ठगे, फिर भी जाने क्यों उम्मीदें जगे. खाना बदोश फिरते हम ख्वाबों के संग लिए. झंस्कार ड्रीम. खाना बदोश फिरते हैं ख्वाबों के संग. झंस्कार ड्रीम. मित्रांनो, हे गाणं गायलं के मोहन आणि म्युझिक दिली शंकर एहसान लॉयने. लंडन ड्रीम्स या मूवीमधलं गाणं. कसं वाटलं गाणं मित्रांनो? एक नंबर. मला खूप आवडतं. तुम्ही एन्जॉय करा हे नजारे. चला लोक निरागच्या जंक्शनला भेटूया आपण. चला. मी एकटाच इकडे, कोणच नाही आहे बघा. आशा दिसतं तुम्हाला कोण इकडे बघा. आणि पुढे दिसतंय कोणच नाही. मीच आहे तो या झंस्कारमध्ये एकटा. बाकी गेले पुढे निघून, काही राहिले मागे. आपली वाट आपणच शोधायची असते आणि आपण ती शोधलेली आहे. आपण अपील करतोय, चढतोय वरती. आता चढत वर जायचं आपल्याला. बघा किती छान दिसतो झरणा. इथं आपण जरा व्हिडिओ एंड करू. ओके, हा झरणा जाऊन खाली मिळतोय झंस्कारला. एवढा तर कोपऱ्यातून येतो बघा, आतून येतोय सगळं. ही आपली झंस्कार.
ओके मित्रांनो, हे बघा किती खतरनाक आहे. पाठून दिसतं मला त्या एक्लेशनतून मी खाली आलो थोडंसं. आता बघा अजून खाली आलो खाली. एक्लेशनच्या खाली खाली असं हळूहळू जायचं, हळूहळू ब्रेक द्यायचा. असं स्पीड ॲक्सिलेटर द्यायचं नाही, स्लोली जायचं खाली. वाटलं तर पाय टेकू शकतात मध्ये मध्ये, सगळं पाय टेकणं बरं नाही आहे, इंजुरी होऊ शकते. थोडं बॅलन्स. आलो खाली. आपण ॲक्सिलेटर द्यायचं नाही, जस्ट मुवमेंट फॉलो करायची, बाकी काही नाही करायचं. हे घातले आपलं टेन्शन नाही, पाणी काय जाणार नाही आपल्याला. इकडे पण खायला आहे, चांगलं आहे. अशा विराटमध्ये लोकांना खाण्यासाठी लोकांनी केले रायडर्स. मित्रांनो, क्षणाला लँडस्केप बदलत आहेत. बघा काय रॉक फॉर्मेशन्स आहे बघा, माउंटेनचे सुंदर असे रॉक फॉर्मेशन्स करत बघा. आणि बाजूला समांतर आपल्या जसका रिव्हर फ्लो करते. एक गाडी येते, जाऊ दे तिला वाट देऊया आपण. आणि हा व्हिडिओ मित्रांनो खूप मोठा आलेला आहे, कारण जसका सिरीज कवर करणं आणि ते पण पदूमवरून लमारू मॉनेस्ट्रीला हा एका व्हिडिओमध्ये होणार नाही आहे. तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर नक्कीच तुम्हाला पार्ट 1 आवडेलच आणि पार्ट 2 पण लवकर मी घेऊन येईल. पार्ट 1मध्ये आपण निरागपर्यंत जर्नी दाखवतो आहे आणि या जंक्शनपर्यंत. आणि निराग जंक्शनच्या पुढची जर्नी जी असणार आहे ती शिरसेला आणि शिंगेला आणि शिरसेला पास असणार आहे, जी आपल्याला हनुपट्टा, वानला आणि लाबारू मोनेस्ट्रीपर्यंत घेऊन जाईल. आता राईट साईडला तुम्ही बघताय निराग वे टू निराग दाखवतो आहे आणि लेफ्ट साईडला जो रूट आहे हा घेऊन जातो आहे आपल्याला ओल्ड लिंकशेड रूटने, जो मुरगुमला पासला क्रॉस करतो. आणि सिव्हिलियनसाठी हा ओल्ड रूट आता बंद झालेला आहे. राईट साईडने वे टू निराग जो नवीन NPD रोडला जॉईन करतो आणि मध्ये आपल्याला एक झरणा दिसतो आहे, खूप सुंदर झरणा आहे. चला मग मित्रांनो, लवकर जर्नी कंप्लीट करूया आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकर दाखवतो मी. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय, भेटू लवकर.